सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोला शहर व तालुका कडकडीत बंद ठेवून आज सर्व व्यापारी बांधवांनी आणि बहुजन समाजातील प्रत्येक घटकाने या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली। समाजाच्या भावना जाणून घेत शासनाने या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा, मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी। मी आज या निषेध मोर्चानंतर विनंती करतो अवाडा कंपनीला की बाबा तुम्हाला खंडणी मागितली म्हणून तिथं विरोध झाला आणि ते भांडण सोडवायला संतोष देशमुख गेल्यानंतर तो राग धरून संतोष देशमुखांची त्या मंडळीने निर्घृण हत्या केलेली आहे। पण हे सगळं शासन शिक्षा देईल, आम्ही द्यायला लावू, हा विषय तिथंपर्यंत झाला। परंतु संतोष देशमुख गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होतोय आणि तुमच्या CSR फंडातनं अवाडा कंपनी मोठी कंपनी आहे, फायद्यातली कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या CEO आणि मालकांना मी विनंती करतो की वैभवी देशमुख आणि तो छोटा मुलगा आहे संतोष देशमुखाच्या, त्यांच्या करिअरचा विषय करून त्यांना त्यांचं पालकत्व घ्यावं, त्यांचा करिअरचा पूर्ण खर्च घ्यावा, त्यांच्या शिक्षणाचा खर्च अवाडा कंपनीने द्यावा अशी विनंती करतो। तुम्हाला लवकरच आम्ही आमच्या संघटनेतर्फे ईमेल करून आम्ही तशी मागणी करणार आहे आणि त्या मुलांच्या करिअरसाठी अवाडा कंपनीने मदत करावी अशी सांगोलाकरांच्या वतीने मी विनंती करतो।